आता आषाढी एकादशी दिवशी या पंढरपुरात आणि काय लोचा झालाय रील शेवटपर्यंत बघा सांगतो. आपली सुरुवात इथनं झाली. आषाढी वारीसाठी आम्ही चाललो चालत पंढरपूरला. आम्ही 4 जण मग जायला निघालो. अहो थोडा पाऊस काय पडला नाही, यांची नाटकं चालू झाली. तेवढ्यात आपली बारकी भाऊघाट पडली बघा. चला येऊ का? तुम्हाला सांगतो लय भारी वाटलं का ह्यांना भेटून. मग काय असं चालता चालता झाली रात्र. मग खर्डीमध्ये एका हॉटेलला थांबून घरनं आणलेलं जेवण केलं. मग रात्रीच्या 2 वाजता श्री सद्गुरू सीताराम महाराजांचं दर्शन घेतलं. आणि रात्रीच्या 3 वाजता ह्या मामांपाशी आम्ही उसाचा रस प्याला. तुम्हाला सांगतो बाहेर 20 ते 25 रुपयाला रस विकतात. खऱ्या मामा एवढ्या रात्रीचा सुद्धा आम्हाला 15 रुपयानं रस दिला बरं का. असं बघता बघता सकाळ पण झाली की. मग पुन्हा आपली सांगोलची मंडळी पण गाठ पडली की. मग इथे शनी शिंगणापूरच्या आलेल्या दिंडी सोबत आंघोळ वगैरे करून त्यांच्या सोबत इथे चहा पण पिला. मग लागलो नामदेव पायरीच्या दर्शन रांगेत. तुम्हाला सांगतो एवढी खतरनाक गर्दी होती का नाही, पण त्याच्यामध्ये विठ्ठलाच्या नावाचा गजर चालू होता. ह्या गर्दीचा अजिबात आमच्यावर काय फरक पडत नव्हता. आपलं फक्त एकच लक्ष होत, काय जरी झालं तरी नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं. जवळ आणि एकदम भारी दर्शन झालं बघा आमचं. आणि माघारी जाताना सांगोल नाक्यावरती झालं ट्रॅफिक जाम, त्यामुळे सगळी गर्दी झाली बघा. मग काही इष्टीत बसून आम्ही निघालो माघारी. तुम्ही पण वारीला गेलताना मला कमेंट करून सांगा, आणि जर नसला गेला कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहा हो.